हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभूला धन्यवाद की आपण सर्वजण महिला, आपल्या सर्व महिलांना परमेश्वराने हा सुंदरसा दिवस जो आहे तो प्रत्येकाच्या आयुष्याला जोडला म्हणून प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आणि देवाला धन्यवाद की तुम्ही सर्वजण जर महिला तुम्ही ऑनलाईन आलेले असाल तर तुम्ही कमेंट्स टाका हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही कमेंट्स टाकू शकता. जर तुम्ही आलेले नसाल तर तुम्ही कॉल करा किंवा SMS टाका की प्रार्थना सुरू झालेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण वचनामध्ये जाण्याआधी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये कोमलताई आहेत, पंचाताई आहेत, त्या प्रार्थना करतील. प्रभू येशू जे काय आमचे मीटिंग आहे ते मीटिंग आशीर्वादित परमेश्वर पिता. हो प्रभू येशू जे आजचं वचन येणार आहे ते तुझ्याकडून असू दे. पवित्र आत्मा तू बोलला जाऊ दे ताईंच्याद्वारे. हो प्रभू येशू आणि प्रत्येकाला तू या वचनाद्वारे प्रत्येक महिलांना तू आशीर्वादित कर परमेश्वर पिता. हो प्रभू येशू जे 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 वचन ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये काम कर परमेश्वर पिता. हो प्रभू येशू प्रत्येकाला हे वचन ऐकत असताना त्यांच्या मनाला हृदयाला स्पर्श कर प्रभू येशू. आणि त्यांच्यामध्ये वचन न कळू देणारे दुष्ट आत्मेने धमकावून लावते येशूच्या नावामध्ये. हो प्रभू येशू पुन्हा एकदा ताईला तुझ्या हातात देते. ताईच्या द्वारे मुखाच्या द्वारे तू बोलला जाऊ दे परमेश्वर पिता. प्रभू येशू ही छोटीशी प्रार्थना येशूच्याच नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण गेल्या वेळेस पाहिलं होतं की तुमचा विश्वास येशूवर असेल तरच तुम्ही सुरक्षित आहात. या आपण वचनावरती आपण गेल्या वेळेस स्मरण केलं होतं. आणि जो भरोसा आहे, आपला जो भरोसा आहे तो आपला भरोसा परमेश्वरावर असला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपला भरोसा परमेश्वरावर असतो त्यावेळेस आपल्याला परमेश्वर कसं सुरक्षित ठेवतो या विषयावर आपण गेल्या शुक्रवारी पाहिलं होतं. आणि आज आपण त्याच गोष्टीवरती पाहणार आहोत. भरोसा त्या गोष्टीवरती आपण पाहणार आहोत. आणि आपण वचनामध्ये जाण्याच्या आधी जे प्रभूने जे गीत दिलं होतं, मी म्हटलं होतं तुम्हाला की जे प्रभूने जे गीत दिलेलं आहे, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी वर्शिपर नाही किंवा सिंगरही नाही, परंतु जे प्रभूने जे शब्द दिले होते, जे गाणं होतं, त्या गाण्याद्वारे परमेश्वराला काहीतरी काम अद्भुत करायचं असतं म्हणून परमेश्वर ते गाणं देतं. मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि ती जी साक्ष जी आहे ती साक्ष अशी आहे की ती साक्ष आता सध्या प्रोसेस मध्ये आहे. आणि माझा विश्वास आहे की निश्चित परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. आणि ती साक्ष अशी आहे की त्यांच्या हृदयाला ते गाणं जे आहे स्पर्श झालं. आणि त्यांना असं वाटलं की बाबा येशू जो आहे ते येशूमध्ये काहीतरी असं आहे जे नवीन आहे. त्या नवीन लोकांना त्या गाण्याचं जे बोल आहेत ते बोल आवडले. आणि ते म्हटले की येशू हे जे देव आहे याच्यावर भरोसा ठेवलेले काहीतरी बाबा चमत्कार होतो. हा विश्वास त्यांचा वाढलेला आहे. आणि ते प्रोसेस मध्ये आहे. आणि माझा विश्वास आहे की ते निश्चित एक साक्ष आणि ते घडणार आहे. आणि ते प्रभूवरती त्यांचा विश्वास अजून प्रभू वाढवेल. आणि त्यांना लवकरात लवकर प्रभू चर्चमध्ये सुद्धा घेऊन येण्यासाठी कृपा पुरवेल, हा माझा विश्वास आहे. तसंच आपण गेल्या वेळेस गीत गायलं होतं, भरोसा भरोसा हे गीत गायलं होतं. त्याचे जे 2 कडवे आहेत ते 2 कडवे आपण पुन्हा घेणार आहोत. यासाठी की जर अजून कोणी लाईव्ह आलेलं नसेल तर ते वचन सुरू होण्याच्या आधी ते लाईव्ह येतील. तोपर्यंत आपण हे गाणं बोलूया. आणि हे गाणं बोलत असता तुम्ही प्रत्येक जण या गाण्याचा तुम्ही आनंद घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण गाण्याला सुरू करणार आहोत.
देवाला धन्यवाद. खरोखर परमेश्वराचं वचन देखील सांगतं की तुमचा जो भरोसा आहे तो मनुष्यावरती भरोसा न ठेवता आपण परमेश्वराच्या शरण गेलेलं कधीही चांगलं. हालेलुया. ज्यावेळेस आपण भरोसा ठेवतो, आपण भरोसा असा ठेवतो की आपला जो भरोसा आहे, कधी कधी लोकांना वाटतं माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे. त्यांचा जो भरोसा जो आहे, त्यांचा भरोसा त्यांच्या संपत्तीवर असतो. म्हणून जो तुमचा जो भरोसा आहे तो नसून तुमचा भरोसा प्रभू येशूवर असलाच पाहिजे. कारण का, तर जे हे कडवं आहे, या कडव्याप्रमाणे अजून आज आपण पाहतो की बरेच असे लोक आहेत की त्यांचा येशूवरती विश्वास आहे आणि त्यांचा भरोसा येशूवरच आहे. परंतु असे काही लोक आहेत की त्यांचा जो भरोसा आहे, त्यांचा भरोसा त्यांच्या संपत्तीवर आहे. त्यांना असं वाटतं जर आपल्याकडे गाडी असेल, आपल्याकडे बंगला असेल, आपल्याकडे भरपूर धन संपत्ती, पैसा, बँक बॅलन्स असेल तरच त्यांचा भरोसा, म्हणजे त्यांचा ह्याच्यावरती भरोसा, त्यांच्या कमाईवरती त्यांचा भरोसा असतो. परंतु तुम्हाला मी सांगते, तुमचा भरोसा ईश्वर असेल तरच तुमची कमाई टिकेल. तुमचा जो आशीर्वाद जो आहे, परमनंट जो आशीर्वाद आहे, जो आरोग्य आहे, ते आरोग्य परमेश्वराकडून तुम्हाला येईल. पण जर तुमचा जर येशूवरती भरोसा नसेल, जर तुमचा जर येशूवरती विश्वास नसेल आणि तुम्ही म्हणता की माझ्याकडं बलाढ्य संपत्ती आहे, माझ्याकडे अमुक आहे, माझ्याकडे तमुक आहे, ते सर्व व्यर्थ होऊन जाणार आहे, ते सर्व इथेच राहून जाणार आहे. परंतु जे तुमच्या बरोबर जे येणार आहे ते तुमच्या बरोबर जो तुम्ही विश्वास ठेवलाय परमेश्वरावरती, जो भाव ठेवलाय परमेश्वरावरती, तो भाव ठेवला तुम्ही कधीच डळमळे जाणार नाही. तुम्ही स्वर्गाचं जे राज्य आहे ते राज्याचं तुम्ही एक वारीस असं बनणार आहात. त्या परमेश्वराला तुम्ही शरण गेलं पाहिजे आणि परमेश्वराला म्हटलं पाहिजे की प्रभू, माझा जो भरोसा आहे, माझा जो विश्वास आहे तो फक्त तुझ्यावर असला पाहिजे. माझा भरोसा माझ्या संपत्तीवर नाही, ना माझ्या सुंदरतेवर माझा भरोसा नाही. कधी कधी लोकांना असं वाटतं जर ते सुंदर असेल तेव्हा त्यांचा सुंदरतेवर भरोसा असतो. ते म्हणतात जी व्यक्ती सुंदर आहे ते पुढे काहीतरी जाऊन ते सक्सेसफुल जीवन जगतात, किंवा त्यांना चांगला जॉब मिळू शकतो, किंवा त्यांना इंटरव्ह्यू मध्ये लगेच घेतात. असं काहीतरी त्यांचा एक गैरसमज जो आहे, तो गैरसमज आहे की ते सुंदर आहे तरच ते सगळं काही हे विश्व जिंकू शकतात असा त्यांचा विश्वास आहे. पण तुम्हाला मी सांगते, तुमचा जो भरोसा आहे तो भरोसा तुमच्या सुंदरतेवर भरोसा तुम्ही ठेवू नका. कारण ही सुंदरता जी आहे देवाच्या गौरवासाठी त्याचा तुम्ही उपयोग करा. तुमची जी सुंदरता आहे ती सुंदरता तुम्ही ज्या त्या घमंडीमध्ये तो गर्व जर तुम्हाला आला तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. हालेलुया. तर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे की आपण परमेश्वरावरती भरोसा ठेवला पाहिजे. आपला ना संपत्तीवर भरोसा नसला पाहिजे, ना आपला सुंदरतेवर भरोसा नसला पाहिजे, ना आपलं जे काही जी बुद्धी आहे. तुम्हाला असं वाटतं मी खूप हुशार आहे, मी खूप टॅलेंट आहे, पण तुम्हाला सांगते तुमचा भरोसा त्याच्यावर पण ठेवू नका. कारण हे देवाने शरीर घडवलेलं आहे, हे देवाने तुम्हाला शरीर दिलंय, बुद्धी पण देवाने दिली. तुम्हाला जे सुंदर बनवण्यात आलेलं आहे, तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. तुम्हाला सुंदर देवाने बनवलेले. म्हणून जो गर्व करायचा ना तुम्हाला, तो गर्व तुम्ही आपल्या प्रभू येशूवर करा. जो तुमचा आणि माझा जो बाप आहे त्या बापावरती तुम्ही गर्व करा की तो बाप आपली लायकी पात्रता नसताना त्याचं मूल होण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. त्या बापावरती तुम्ही गर्व करा, त्या बापाचा अभिमान बाळगा. जो बाप जिवंत परमेश्वर, जो यहोवा पिता आहे. आणि ज्यावेळेस आपण सुंदरतेवर भरोसा ठेवतो, संपत्तीवर भरोसा ठेवतो, त्या बुद्धीवर भरोसा ठेवतो, तर ते कुठल्याही गोष्टीला आपल्याला सक्सेसफुल आपल्याला त्याच्यामध्ये परमनंटली मिळणार नाही. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण जर आपल्या ह्या गोष्टीवरचा जर का गर्व असेल तर ह्या गर्वामुळे आपण कुठेतरी आपलं आत्मिक जीवन पडेल. आणि आत्मिक जीवन जर पडलं तर निश्चितच आपण त्या गोष्टीपर्यंत नाही जाऊ शकणार. जिथं आपली धाव आहे, जिथं आपल्याला आपण रात्रंदिवस मरण करतो त्या गोष्टीवर की मला त्या ठिकाणी जायचं आहे. आपल्या प्रत्येकाचा शेवट एक दिवस होणार आहे. हे शरीर जे आहे ते शरीर एक दिवस मातीत मिळणार आहे. परंतु जे आपण परमेश्वराने जो आत्मा दिलेला आहे, जो आत्मा अमर, त्याला कधीच मरण नाही. तो आत्मा परमेश्वराकडे जाणार आहे. म्हणून त्या आत्म्यासाठी आपल्याला झटायचं आहे. हे शरीरासाठी झटतो आपण, परंतु ते सर्व इथंच ठेवून जायचंय. म्हणून तुम्हाला मी सांगते, आपला जो भरोसा आहे तो भरोसा येशूवरच ठेवायचा आहे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 91 याच्यामध्ये वचन आहे की जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो म्हटलेले. हालेलुया. ते म्हटलं की जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो
तो सर्व समर्थाच्या छायेत राहील. म्हणजे ज्यावेळेस आपण येशूच्या चरणाजवळ जातो, आपण गुप्तदर्शी जो पिता आहे त्या पित्याकडे आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस आपला पिता आपल्याला पाहतो. आपले जे काही प्रश्न असतील, आपल्या जे काही समस्या आहे, त्या समस्या ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे घेऊन जातो, आपला विश्वास ज्याच्यावर आहे, जो परमेश्वर, त्याच्यावर आपण भरोसा ठेवतो, त्या पित्याकडे आपण, जो आपला पिता गुप्तदर्शी पिता आहे, त्याच्याकडे आपण एक गुपित आपण दार लावून आपण देवाकडे प्रार्थना रोज केली पाहिजे. आपला जो बाप आहे त्या बापाशी आपल्याला रोज बोललं पाहिजे. कारण का तर स्तोत्र 91 मध्ये म्हटलेले की मी यहोवाविषयी म्हणेन की तोच माझा आश्रय, तोच माझा दुर्ग, तोच माझा देव, त्याच्यावर मी भरोसा ठेवते. आज तुमचा भरोसा कुणावर आहे? आज तुमचा विश्वास कुणावर आहे? आपण आज परमेश्वराचं वचन जर महिलांनो आज आपल्याकडे आलेलं आहे, तर परमेश्वर निश्चित महिलांच्या जीवनामध्ये काम करायचं आहे. जो तुमचा जो भरोसा आहे, तुमचा जो विश्वास आहे, तो कुठेतरी भरकटलेला असणार आहे. म्हणून परमेश्वराने हे वचन तुमच्या माझ्या जीवनासाठी परमेश्वराने हे वचन दिलेलं आहे. परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या चरणाजवळ आपण बसलं पाहिजे. जो गुप्तदर्शी जो पिता आहे, त्या पित्याकडे आपला जो वेळ आहे, जो परमेश्वराने आपल्याला जे आज्ञा दिलेली आहे, त्या आज्ञेला आपण रोज जे तुम्ही जे काही वैयक्तिकरित्या जो काही तुम्ही नवस केलेला आहे परमेश्वराला, तो नवस आपण फेडला पाहिजे. तो नवस आपण काय केलेला असतो, आपण नवस करतो पण आपण विसरून जातो की मी परमेश्वराला काय नवस केलेला आहे. तुम्ही परमेश्वराला हा नवस केलेला असता की प्रभू मी रोज 2 तास मी तुझ्या चरणाजवळ बसते. प्रभू मी न जेवता मी तुझं वचन वाचेल. मी प्रार्थना केल्यानंतर मी जेवण करेन. तुम्ही जे काय अशी कमेंट दिलेली आहात ते तुम्ही नवस केलेले आहे परमेश्वराला, आणि तो नवस तुम्ही फेडला पाहिजे. का तर आपण ज्यावेळेस एखाद्याला कमिटमेंट करतो, समजा एक मनुष्य आहे, आपण एका मनुष्याला जर आपण कमिटमेंट केलं, आपण बोललो की हा आज मी पक्का तुझ्या घरी येणार आहे पहा, तर ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला आपण कमिटमेंट करतो, तर त्यावेळेस ती व्यक्ती म्हणजे आपल्याला भरोसा ठेवलेला असतो तिने की बाबा आता ही माझी मैत्रीण येणार आहे किंवा अमुक माझे नातेवाईक येणार आहे, ते आशा ठेवलेला असतात. आपण जर नाही गेलो तर त्यांना वाईट वाटतं, आणि त्यांना वाईट वाटतं म्हणून आपण काय करतो, सगळं काही पटापट आवडतो, किंवा आपण जरी अर्जंट काम असलं तर ते काम तिथं ठेवतो आपण, आणि पटकन आपण काय करतो, आपल्याला अमुक ह्याच्या घरी जायचं आहे, आणि म्हणून आपण त्यांच्याकडे जाण्यासाठी निघतो. म्हणजे जे कमिटमेंट माणसाला देतो आपण, ते पूर्ण करण्यासाठी आपली धडपड चालू असते. का? त्याने खुश राहिलं पाहिजे. ती जी व्यक्ती आहे ती खुश असली पाहिजे. मग मी तुम्हाला सांगते, ज्या परमेश्वरावरती तुम्ही आणि मी भरोसा ठेवतो, त्या परमेश्वर संगती जे तुम्ही कमिट केलेलं आहे, जे तुम्ही ठरवलेलं आहे की प्रभू मी ही वेळ तुला देणार आहे, प्रभू मी एवढा वेळ तुझं वचन वाचणार आहे, प्रभू एवढा वेळ मी त्या वचनावरती मनन करणार आहे, प्रभू मी तुझ्या संगती बोलणार आहे, प्रभू तू सदैव तू असतोस. एक क्षण देखील असा नाही की तू मला पाहत नाहीस, एक क्षण देखील असं नाही की तुझं माझ्यावरती लक्ष नाही, तू नेहमी माझ्यावरती सदैव माझ्यावरती लक्ष देतोस. आणि म्हणून आपल्याला त्या परमेश्वरासाठी आपल्याला ही गोष्ट करणं गरजेचं आहे. गरजेचं म्हणणं नाही, हे करावंच लागेल आपल्याला. प्रेज लॉर्ड. का? तर तो आपला पिता आहे, त्याच्यावर आपलं प्रेम आहे. जर तुमचं माझं प्रेम आहे ना, तर ते सिद्ध सुद्धा केलं पाहिजे. कसं? ते परमेश्वराला सिद्ध केलं पाहिजे. कसं? आपण रोज वाचलं पाहिजे, आपण रोज त्या वचनावरती मनन केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण मनन नाही करत त्यावेळेस आपल्याला अस्वस्थ होतो. जो भरोसा आहे आपला, पहा तुम्ही अनुभव सुद्धा घेतला असतात त्या गोष्टीचा. मी सुद्धा अनुभव घेतलेला. मी ज्या दिवशी प्रार्थना करणार नाही किंवा मी वचन ज्यावेळेस वाचत नाही, त्यावेळेस मला असं बेचैन होऊन जातं, असं वाटतं की आज दिवसभर माझं खूप चुकलेलं आहे, आणि अशी गडबड होऊन जाते, सगळ्या गोष्टीत गडबड होते माझी. आणि मला माहिती आहे की जर माझ्या जीवनात पण जर मी वचन वाचत नाही, त्या दिवसाला मी जर का देवाच्या चरणावर जर बसत नाही, तर माझ्या जीवनात गडबडी होते. तर तुमच्या सुद्धा जीवनामध्ये गडबडी होत असेल, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आज मी प्रार्थना केली. मी तुम्हाला सांगते, भरोसा ठेवतो, त्याला खुश करायचं आपल्याला. माणसाला जर खुश केला आपण, ते तात्पुरतं आहे. पहा, प्रत्येक मनुष्य आहे, तो मनुष्यच आहे. मनुष्य काय आहे की त्याच्यावर भरोसा ठेवावा. दावीद राजा म्हणतो, मनुष्य हे परमेश्वरा, मनुष्य काय आहे की त्याच्यावर तू भरोसा ठेवतोस. परंतु देवाची कृपा आहे की तो मनुष्याला त्याची स्तुती आराधना करण्यासाठी त्यांनी नेमणूक केली, आणि देव आपल्यावरती प्रेम करतो. हालेलुया. म्हणून आपल्याला त्या देवावरती भरोसा ठेवला पाहिजे. त्या जो गुप्तदर्शी जो पिता आहे, त्या पित्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कुठल्याही समस्या येऊ द्या, कुठलेही काही होऊ द्या,
त्या प्रत्येक समस्येमध्ये आपला एकच विश्वास असला पाहिजे, माझा देव माझ्यासोबत आहे, माझा भरोसा माझ्या देवावर आहे. मला लोक काय म्हणतात याच्यावर मला देणं घेणं नाही, माझे नातेवाईक काय मला म्हणतात याच्यावर मला देणं घेणं नाहीये, किंवा माझा पती जर अविश्वासू असेल, माझा पती काय म्हणतो याच्यावर पण मला देणं घेणं नाहीये. माझी जी पत्नी आहे ती पत्नी सुद्धा तुमची विश्वासणारी नसेल तर त्या पत्नी वाचून पण तुम्हाला देणं घेणं. तुमचा जो भरोसा आहे, तुमचा फोकस जो आहे मेन, तो फक्त यहोवा परमेश्वर याच्याकडेच तुम्ही फोकस लावलं पाहिजे. आणि भरोसा जो आहे तो फक्त भरोसा परमेश्वरावरती ठेवला पाहिजे. आपण असं म्हणतो की ज्यावेळेस कुठलं तरी आपल्याला संकट येतं आणि त्या संकटामध्ये आपण एवढं डुबून जातो, एवढं दुःख होतं की त्या परमेश्वराला, जो जिवंत परमेश्वर असतो ज्याच्यावर आपण भरोसा ठेवतो, तो जो मेन आहे तो मेन आपल्या संकटातून बाहेर काढत असतो. पण त्याच्यावरच त्यालाच आपण काही क्षणापुरतं तिथं आपल्याला विसर पडतो आणि आपण नाही ते मग ह्याला कॉल कर, त्याला कॉल कर, अमक कर, ह्या डॉक्टरकडे पळ, त्या डॉक्टरकडे पळ, किंवा अमुक जे मोठे जे अधिकारी वर्ग असतात त्यांना फोन कर, म्हणजे गडबडून गेलेले असतात लोक. परंतु ह्या सिच्युएशन मध्ये कुठलं संकट येऊ द्या, कुठलं वादळ येऊ द्या, ह्या सिच्युएशन मध्ये जो भरोसा जो आहे तो भरोसा आपल्याला देवावरती ठेवला पाहिजे. कारण का तर तोच आपला दुर्ग आहे, तोच आपला उंच गड आहे, जो माझा आणि तुमचा देव आहे. त्याच्यावर मी भरोसा ठेवते, त्याच्यावर तुम्ही आणि मी भरोसा ठेवतो. आणि तो पारद्याच्या पाशापासून आणि नाश करणाऱ्या पटकीपासून तो माझा संरक्षण करेल, तो मला सोडवणार आहे त्याच्यामधून. आणि पहा, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्यावर तंत्र चालेल, मंत्र चालेल, एक भीती असते की माझ्यावर कुणीतरी करणी करत आहे, माझ्यावर कुणीतरी जादूटोणा करत आहे, माझ्यावर कुणीतरी काहीतरी करत आहे. आणि परंतु ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं त्यावेळेस तुम्ही घाबरून जाता. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही घाबरून न जाता फक्त भरोसा जो आहे तो भरोसा देवावरती ठेवा. कारण सत्य हे ढाल आणि कवच आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. म्हणून जे परमेश्वराचं जे कवच आहे, जे ढाल आहे, ते आहे परमेश्वराचं वचन. ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचतो, परमेश्वराचं वचन आपण त्या गोष्टीवर मनन करतो, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर एक शक्ती संपादन करतो. जो भरोसा जो आहे तर देवावरती भरोसा ठेवल्याने ती शक्ती आपल्याला येते. आणि म्हणून आपल्याला त्या देवावरती, त्या वचनावरती आपल्याला विश्वास ठेवणं स्त्रियांनो गरजेचं आहे. आणि स्तोत्र 91 मध्ये वचन आहे की रात्रीतल्या भयाला, दिवसा सुटणाऱ्या बाणाला आणि काळोखात फिरणाऱ्या मरीला, भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला मी भिणार नाही. माझ्या बाजूस 1000 पडतील आणि माझ्या उजव्या हातास 10,000 पडतील, परंतु ते माझ्या जवळ येणार नाही किंवा ते मला भिडणार नाही. हे आहे परमेश्वराचं वचन. म्हणून तुमचा जो भरोसा जो आहे तो भरोसा तुमचा येशूवरच राहू द्या. तुमचा भरोसा देवावरच ठेवा. कारण मनुष्य तुम्हाला रात्रीतले जे भय आहे किंवा काळोखात फिरणारी जी मरी आहे, त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये मनुष्य नाही सोडू शकत. परंतु जो परमेश्वर जो आहे, ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवता, तो परमेश्वर रात्रीतले जे भय आहे, काळोखात फिरणारी जी मरी आहे, भर दुपारी जी नाश करणारी जी पटकी आहे, तिथं परमेश्वर म्हटले तुमची बाजू आहे तिथं 1000 पडतील आणि तुमच्या उजव्या हातात 10,000 पडतील. म्हणजे हे काय शक्य आहे, परंतु ह्याच्यावर कितीतरी शक्तिमान जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर तुमच्या माझ्या बरोबर आहे. आणि परमेश्वराला शरण गेलं तर परमेश्वराने आपल्याला वचन दिलेलं आहे की परमेश्वर म्हटलेलं आहे की हे जे काही तंत्र मंत्र, जे काही रात्रीची भीती दाखवणारी जी शक्ती आहे, त्याच्याहून कितीतरी पटीनं सर्वश्रेष्ठ, जो सर्वसमर्थ, जो प्रभूंचा प्रभू आणि तो राजांचा राजा जो आहे, तो तुमच्या आणि माझ्यासोबत आहे. यहोवा पिता, तो आहे प्रभू येशू, तो आपल्या सोबत आहे. म्हणून आपल्याला त्याच्यावरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून आपण वचन वाचूया. यशायाचं पुस्तक 43वा अध्याय आणि 2रं वचन वाचूया आपण. जेव्हा तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्या पाशी असेल आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जळणार नाहीस आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पहा, ज्यावेळेस आपण जलातून जातो त्यावेळेस आपल्याला जरी समजा आपण जर जाणीवपूर्वक जर कुठली गोष्ट करत असेल
तर तुम्हाला सांगते ते देवाची परीक्षा पाहिल्यासारखी. परंतु जर आपण न कळत आपण त्या संकटामध्ये जर अडकलो तर परमेश्वर आपल्याला त्या संकटामध्ये आपलं रक्षण करण्यासाठी तयार असतो. आपला भरोसा फक्त त्याच्यावरती पाहिजे. काय भरोसा पाहिजे? की मी जरी जगातून जात असलो तरी परमेश्वर माझ्यासोबत आहे. तो माझ्यासोबत आहे. जरी मी नद्यातून जात असलो तरी त्या नद्या मला बुडवणार नाहीत. जरी मी अग्नीतून जात असलो तरी त्या अग्नीच्या ज्या ज्वाला आहेत, जे अग्नी आहे ते मला जाणार नाही, त्याच्या ज्वाला मला भाजणार नाही. हा आपला भरोसा असला पाहिजे देवावरती. हा जेव्हा आपण भरोसा ठेवतो, हा भरोसा घेऊन ज्यावेळेस आपण चालतो, मी तुम्हाला सांगते कुठल्याही प्रकारची तुम्हाला विजा होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचं तंत्रमंत्र तुमच्यावर चालत नाही, कुठल्याही प्रकारची व्याधी तुमच्या तंबूजवळ येत नाही. मग आपला जो भरोसा जो आहे तो भरोसा आपल्याला येशूवरती ठेवलं तरच तुमची आणि माझी सुरक्षा आहे. सुरक्षा जी आहे ते जगिक गोष्टीमध्ये आपली सुरक्षा नाहीये. ते सुरक्षा फक्त आणि फक्त प्रभू येशूच्या नावामध्येच आहे. प्रेज लॉर्ड. जेव्हा आपण येशूवरती विश्वास ठेवतो, मी तुम्हाला सांगते जो येशू आहे तो आपल्यासाठी मारला गेला, घातला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी तो जिवंत झालेला आहे. आणि आतापर्यंत इतिहासामध्ये जे काही संत महाराज जे काही होऊन गेले, जे मेले ते परत कुणी जिवंत झाला नाही. परंतु आपला जो येशू आहे, जो येशू ख्रिस्त आहे, तो जिवंत परमेश्वर आहे. तो मेला, आपल्यासाठी मेला, तो गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आणि त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं सुद्धा होतं की माझ्यासोबत अशी घटना होईल आणि मी पुन्हा तुमच्यासाठी जिवंत होणार आहे. हे सांगून तो परमेश्वर आणि हे वचन पूर्ण झालं. आणि परमेश्वर ज्यावेळेस मारला गेला, गाडला गेला आणि पुन्हा तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हालेलुया. हा आहे विश्वास. म्हणजे परमेश्वर आपल्यासोबत आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही नवीन जरी असला, तुमचा जो भरोसा आहे, तुम्ही येशूवरती भरोसा ठेवा. तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. तुम्ही म्हणजे जे तुमचा जो विश्वास आहे, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय ना, तोच योग्य परमेश्वर आहे. तो योग्य परमेश्वर तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी तो घेऊन जाणार आहे. आणि तुम्हाला जी काही तुमची समस्या आहे त्या समस्यामधून सोडवणारा तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वरावर आपल्याला भरोसा ठेवणं गरजेचं आहे. परमेश्वर म्हणतो, नीतिसूत्र स्तोत्र 18 आणि 32 मध्ये सुद्धा वचन आहे की तोच देव जो यहोवा पिता, तो माझी बलाने कंबर माझी बांधतो, तो माझी बलाने माझी कंबर कसतो आणि तो माझा मार्ग पूर्ण करतो. तो माझ्या पायांना असं करतो की तो हरणीच्या पायासारखं माझ्या पायांना करतोय. का तर आपण देवाच्या कामासाठी, ते देवाची जी सेवा आहे त्या सेवेसाठी आपण पळावं. आपण त्या गोष्टीसाठी आपण ज्यावेळेस धावून आपण सेवा करतो तर आपली जे पाय आहेत ते दमणार नाहीत, थकणार नाहीत. तर ते आपले जशी हरणी आहे, त्या हरणीचे जे पाय आहेत त्या पायासारखं परमेश्वर तुम्हाला मला बनवू इच्छितो. आणि पुढे म्हटलेलं आहे की तुम्हाला उंच ठिकाणी तो तुमचं जे उंच ठिकाण जे आहे त्या उंच ठिकाणावर तो घेऊन जाणारा परमेश्वर आहे. आणि तुमच्या हातांना तो असं लढायला शिकवतो की तुमचे जे हात आहेत, जे धनुष्य आहे पहा, जे धनुष्य असतं, पितळी धनुष्य म्हटलेलं आहे. पितळी धनुष्य जे आहे ते वाकवण्याचं जे सामर्थ्य आहे, ते वाकवण्याचे सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या ह्या भुजामध्ये परमेश्वराने टाकलेलं आहे. ते सामर्थ्य परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यामध्ये ते दिलेलं आहे. आता फक्त तुम्ही विश्वासाने पळा. विश्वासाने तुम्ही जे देवाने काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही धावा. आणि तोच भरोसा ठेवा की देवाने तुमची ते धावण्यासाठी कंबर तुमची कसलेली आहे. कुठलीही शक्ती, कुठली अंधकाराची शक्ती, कुठलं तंत्र मंत्र, कुठलीही गोष्ट तुमच्या तंबूजवळ येणार नाही असं परमेश्वर म्हणतो. म्हणून तुमचा जो भरोसा जो आहे तो भरोसा तुमचा येशूवरच ठेवा. आणि तेव्हाच तुम्ही आणि तुमचे नातेवाईक सुरक्षित असणार आहे. तुमचे लेकरं सुरक्षित असणार आहे, तुमचा पती सुरक्षित असणार आहे, तुमची पत्नी सुरक्षित असणार आहे. तेव्हा, परंतु जेव्हा तुमचा देवावरती विश्वास असेल तेव्हाच तुमचा परमेश्वर तुम्हाला त्या संकटातून, त्या समस्येतून बाहेर सोडण्यासाठी तयार असणार आहे. पहा, शद्रक, मेशक आणि ओबेदनेगो या 3 जे सेवक होते देवाचे, त्या सेवकाच्या जीवनामध्ये देखील ती परिस्थिती आली. ती परिस्थिती आल्यानंतर जो नबुकदनेस्सर राजा होता त्या राजाने एक सोन्याची मूर्ती तयार केली होती. आणि ज्यावेळेस त्याने सोन्याची मूर्ती तयार केली तर त्याने असा आदेश दिला होता की त्या सोन्याच्या जी मूर्ती आहे त्याला नमन करायचं आणि त्याची पूजा करायची. आणि ते जी मूर्ती आहे तिने दुरा नावाच्या एका मैदानामध्ये त्यांनी ठेवली होती. आणि असा आदेश सोडला होता की जो कोणी त्या मूर्तीला नमन करणार नाही किंवा त्याची पूजा करणार नाही त्याला धगधगीच्या अग्नीत त्या भट्टीमध्ये टाकला जाईल असा आदेश सोडला होता त्या ठिकाणी. परंतु आणि ज्यावेळेस असा आदेश सोडला त्यावेळेस त्या 3 सेवकांना माहिती झालं की असा राजाने म्हणजे हुकूम केलेला आहे की आपण जर नाही केलं तर आपल्याला संकटामध्ये जावं लागेल. आपण जर हे गोष्ट नाही केली
तर आपल्याला त्या अग्नीत जावं लागेल, आपलं सगळं काय जे जीवन आहे ते नष्ट होऊन जाईल. त्याने असा विचार केला का? नाही. त्याने विचार काय केला? जो माझा जो देव आहे, त्या तिघांचा जो देव होता, ते तिघांचा देव, ते विचार केला त्यांनी की जो आमचा देव आहे त्याच्यावर आमचा भरोसा आहे, तो देव आम्हाला सोडवण्यासाठी समर्थ आहे. हा त्यांचा भरोसा होता, हा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून ते त्या राजाकडं, ज्यावेळेस त्या राजाकडे त्यांना नेण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी राजाने विचारलं तुम्ही नमन करा, तुम्ही पूजा करा. तर त्यावेळेस त्यांनी नकार दिला, साफ त्यांनी नकार दिला. त्यांना माहिती होतं की पुढे जाऊन आता काय होणार आहे, परंतु तरी देखील त्यांचा जो भरोसा आहे तो भरोसा येशूवरती होता. आणि तुम्हाला सांगते, त्यांनी न डगमगता ते ठाम देवाच्या वचनावर राहिले आणि देवावर भरोसा त्यांनी ठेवला. आणि राजाने त्यांना ते जी धगधगीची जी भट्टी होती तेव्हा त्या अग्नीमध्ये त्याला अजून त्या अग्नीला 7 पट वाढवण्यात आलं. आणि त्या 7 पट वाढवल्यानंतर जे सैनिक दुसरे होते ते सैनिक घेऊन ज्यावेळेस त्याला त्या जाळ्यामध्ये टाकण्यासाठी घेऊन गेले, जे सैनिक होते ना ते जळून भस्म झाले आणि ते तिघेही त्या जाळ्यामध्ये पडले. आणि ज्यावेळेस ते तिघे जाळ्यामध्ये पडले तर त्यावेळेस त्या राजाला एक काहीतरी वेगळं त्या जाळामध्ये दिसलं. अरे हे जळत पण नाही, त्यांना बांधले आणि हे जळत नाहीत, काय नाहीत, आणि हे खुशाल फिरत आहेत. त्याला दिसलं तरी पण तो त्याचा एक भ्रम असेल म्हणून तो अजून जरा जवळ जाऊन बघतो, अरे हे तर फिरत आहेत. आणि तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये 3 लोकांना टाकण्यात आलं होतं, परंतु त्या ठिकाणी 4था जो व्यक्ती होता तो व्यक्ती होता प्रभू येशू, जो यहोवा पिता परमेश्वर आहे, ज्याच्यावर आपण भरोसा ठेवतो. तो पिता त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तो त्या ठिकाणी त्यांना सोडवण्यासाठी समर्थ होता. आणि त्या ठिकाणी त्या तिघांसोबत जो परमेश्वर होता, त्यांनी ज्या परमेश्वरवरती विश्वास ठेवला होता, ज्या परमेश्वरवरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवता, तोच परमेश्वर त्या ठिकाणी फिरत होता. आणि तुम्हाला सांगते, तो नबूकदनेस्सर राजा होता. त्या राजाने आरोळी टाकली की देवाच्या परमथोर देवाच्या सेवकांनो तुम्ही बाहेर या. जो परमथोर जो देव आहे, त्या देव काहीतरी बाबा, त्या देव शक्तिमान आहे, तो सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे, हे त्या नबूकदनेस्सर राजाला कळालं. आणि ज्यांचं ते जे 3 जण होते त्यांचा भरोसा त्या परमेश्वरावरती होता, म्हणून त्या नबूकदनेस्सर जो राजा होता त्या राजाला ते कळलं. आणि ज्यावेळेस ते बाहेर आले, ते सुरक्षित बाहेर आले आणि सगळेजण त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. प्रेज द लॉर्ड. हा त्यांचा भरोसा होता म्हणून ते वाचले. आणि तुम्हाला मी सांगते, तोच देव आहे आज जो तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आज आपण त्याच देवावरती भरोसा ठेवतो आहोत. आणि जर आपल्याला कुठली समस्या आली, कुठलीही संकट येऊ द्या, कुणी तंत्र मारू द्या, कुणी मंत्र मारू द्या, तुम्हाला सांगते किती टाचण्या, सुया, बांबू काय टाकायचे टाकू द्या, पण तुम्हाला मी सांगते भरोसा फक्त येशूवर ठेवा. तुम्हाला या सर्व तंत्रामधून देव वाचवणार आहे. तुम्हाला सगळ्या ह्या जादू टोण्यापासून मुक्ती, जो यहोवा पिता, जो माझा परमेश्वर, जो बाप आहे, तो बाप तुम्हाला सोडवण्यासाठी तयार आहे. म्हणून महिलांनो, मी तुम्हाला सांगते, जे तुम्हाला एक भय आलेला आहे की बाबा जे भय आहे ते भय तुम्हाला असं वाटतं की मला मारणारी भय आहे, जी माझ्यावरती शक्ती, कुठली तरी अंधकाराची शक्ती आली, मला असं होतं, मला तसं होतं, माझ्या दारात लिंबू पडतात, माझ्या दारात अमुक होतं, माझ्या दारात तमुक होतं, कुणीतरी येऊन माझ्या दारात निवड टाकला, कुणीतरी येऊन मला काय केलं. मी तुम्हाला एकच सांगते, तुमच्या लेकरावरती जर तुम्ही विश्वास ठेवता, भरोसा ठेवता, तुमच्या लेकरावरती तंत्र मंत्र जादू टोना कशाचाही त्या लेकरांमध्ये असर होणार नाही. जरी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहाल, त्यांना देवाने प्रतिफळ दिलेलं. आणि जे तुम्हाला तंत्र मंत्र ते करतात, ते तंत्र मंत्र उलट परमेश्वर त्यांच्यावर उलटून टाकेल, हे तुम्ही पहा. म्हणून तुमचा जो भरोसा आहे हे उगाच होणार नाहीये आणि असंच होणार नाही. तुमचा जो भरोसा जो आहे तो भरोसा फक्त येशूवर ठेवला तरच हे घडेल. आणि हे घडत असताना तुमचं चारित्र्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं जे चारित्र्य आहे ते चारित्र्य व्यवस्थित जर असेल तर तुमचा जो पाया आहे तो चारित्र्य एक पाया आहे. आणि त्या चारित्र्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस पवित्र असता आणि ज्यावेळेस आपण वचनानुसार ज्यावेळेस आपण वागतो, त्यावेळेस तुम्हाला सांगते, जे तुमचं जे देवाने तुम्हाला बोलवणं केलेलं आहे, जे तुमचं जे बोलवणं आहे त्या बोलवण्यामध्ये तुम्ही पुढे जासाल. आणि म्हणून तुम्हाला सांगते, देवावरती भरोसा ठेवा, देवाच्या वचनावरती मनन करा आणि परमेश्वर तुमचं रक्षण करेल. आणि परमेश्वर तुम्हाला या सर्व गोष्टीमधून बाहेर काढण्यासाठी जो परमेश्वर आहे तो परमेश्वर समर्थ परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून रोज तुम्ही यशाया 54 आणि 17 तुम्ही हे क्लेम करा. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लेम करताल त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. कारण परमेश्वर म्हणतो, जे पडत असलेला तो सर्वांना तो आधार देतो आणि जे वाकून गेलेले आहेत तर प्रत्येकाला तो उभे करणारा परमेश्वर आहे. म्हणून जरी आज तुम्ही पडलेले असाल त्या परिस्थितीमध्ये, विश्वासामध्ये जरी आज तुम्ही पडलेले असाल, तर आज परमेश्वर तुम्हाला
तो परमेश्वर आधार देऊन तुम्हाला उभं करत आहे. जरी तुम्ही वाकून गेलेले असाल, तुम्हाला असं वाटत असेल हताश झाले, मी हारले आता आणि माझ्यानं आता हे होत नाही, तर तुम्हाला मी सांगते प्रभू तुम्हाला उभं करणार आहे. म्हणून तुमचा विश्वास परमेश्वरावरती ठेवा. आज मी या ठिकाणी थांबते आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा. आणि परमेश्वरावरती ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्याच वेळेस परमेश्वर म्हणतो की जो देवाच्या सेवकाचा जो वाटा आहे आणि जे न्याय पण आहे ते परमेश्वराकडून आहे. परमेश्वर असं म्हणतो. म्हणून कुठलेही हत्यार असू दे ते तुमच्यावर चालणार नाही. कुठली जीभ तुमच्या विरुद्ध वाद करायला उठेल ते परमेश्वर अन्याय ठरवणारा परमेश्वर आहे. आणि हे तुम्ही डोळ्याने पाहाल. कधी पाहाल तुम्ही हे? जर तुमचा भरोसा देवावर असेल तर हे 100% होणार म्हणजे होणारच. हा माझा विश्वास आहे आणि हा माझा अनुभव आहे. मी त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. कुठलेही हत्यार, कुठलेही तंत्र मंत्र माझ्याविषयी, कुठलाही प्लॅन असू द्या, आतापर्यंत परमेश्वराने तो सक्सेसफुल होऊ दिला नाही. का? तर माझ्यासोबत माझा देव यहोवा पिता परमेश्वर आहे. आणि हा माझा भरोसा आहे की परमेश्वर माझा रक्षण करतो. आणि परमेश्वर कुठल्याही पारद्याच्या पाशामध्ये आणि नाश करणाऱ्या मरीपासून माझा तो सोडवण्यासाठी तो माझा देव समर्थ आहे. आणि मला कुठल्याही रात्रीचे जे भय असेल त्या भयात मला अडकू देत नाही परमेश्वर. कुठल्याही मनुष्याच्या जाळ्यामध्ये मला अडकू देत नाही परमेश्वर. आणि म्हणून तुमचा सुद्धा भरोसा तुम्ही परमेश्वरवरती ठेवा. आणि ज्यावेळेस परमेश्वरवरती तुम्ही भरोसा ठेवचाल त्यावेळेस परमेश्वर स्वतः तुमच्या जो आत्मिक जीवन आहे त्या आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला पुढे घेऊन गेलेले तुम्ही स्वतः डोळ्याने पाहचाल आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे. मी या ठिकाणी थांबते. आज आपण प्रत्येक जण महिलांना डोळे बंद करूया. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. थँक्यू जीसस. पिता परमेश्वर देवबापा तू अद्भुत आहेस देवबापा. तू सर्व समर्थ आणि देवबापा तू सर्व शक्तिमान असा परमेश्वर आहे माझ्या देवा. पिता परमेश्वर देवबापा आमचा भरोसा तुझ्यावर आहे माझे देवबापा. प्रभू येशू देवबापा, प्रभू आज मी प्रार्थना करते बाप्पा ह्या प्रत्येक महिलेसाठी माझे देवबापा. प्रभू हे जे विजय आहे माझे देवबापा, हे प्रार्थना घेण्यापाठीमागे एकच उद्देश आहे प्रभू. जे आम्ही महिला आहोत, ज्या महिला देवबापा, ज्या महिलांमध्ये जे काम आहे प्रभू, ते काम अजून वाढलं जाऊ दे माझे देवबापा. आणि देवबापा हे जे वचन आहे, हा जो भरोसा आहे देवबापा, हा भरोसा प्रत्येक महिलामध्ये येऊ दे माझे देवबापा. प्रभू ज्यावेळेस त्यांच्यामध्ये हा भरोसा येईल प्रभू, त्याच वेळेस त्यांचे कुटुंब सुरक्षित राहतील प्रभू, त्याच वेळेस त्यांचे नातेवाईक सुरक्षित राहतील प्रभू. आणि माझे देवबापा हे जे वचन आहे देवबापा, हे वचन ज्यांनी आतापर्यंत ऐकले माझे देवबापा, आणि जे देवबापा इथून पुढे देवबापा ते ऐकतील माझे देवबापा. आणि परमेश्वर देवबापा त्या प्रत्येकाच्या आत्म्यावर हे वचन मी शिक्का मुद्रित बोलते येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू देवबापा, इथून पुढचं जे जीवन आहे ते जीवन देवबापा आशीर्वादाचं आणि आशीर्वादाचंच असणार आहे देवबापा. प्रभू कुठलीही अंधारातली शक्ती, कुठलेही तंत्रमंत्र काहीच चालणार नाही. ती सर्व शक्ती मी भांडते येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू येशू देवबापा, प्रत्येक जे महिला आहेत देवबापा, जे नवीन मला पाहत आहेत देवबापा, त्यांच्या पूर्णपणे जे काही सैतानाचं वर्चस्व त्यांच्या जीवनावरती आहे ते सर्व वर्चस्व आज मी तोडते येशूच्या नावामध्ये. आणि सैताना मी तुला आज्ञा करते, त्यांच्या जीव आत्म्या शरीराला सोडून बाहेर नीट येशूच्या नावामध्ये. इन जीसस नेम. प्रभू येशू तू या सर्वांसोबत आहेस माझ्या देवबापा. माझा विश्वास, माझा भरोसा आहे देवबापा. त्या प्रत्येकाच्या महिलाच्या जीवनात तू अद्भुत काम केलंस माझ्या देवबापा. येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. Praise the Lord.